साधी सोपी अशी तिळाची चिक्की आज बनवतोय, जी बनवायला खरंच खूप सोपी आहे. पटकन उचलून तोंडात घालावी अशी ही सुंदर, चकचकीत प्रत्येक तीळ कसे अगदी पारदर्शक दिसतात. अशी सुरेख, नाजूक, कुरकुरीत चिक्की कशी बनवायची हे आज आपण पाहतोय. जास्त भांड्यांचा पसारा सुद्धा नाही किंवा पाक बनवायचं सुद्धा अजिबातच टेन्शन नाही. साधी सोपी आहे. चला बनवूयात. आता सगळ्यात आधी एका भांड्याने मोजून आपल्याला तीळ घ्यायचे आहेत. तुम्ही तीळ गावरान घ्या किंवा मग पांढरे तीळ घेतले तरी सुद्धा चालतील. एखाद्या भांड्याने मोजून घेतलं की पुढचं साहित्य सुद्धा मोजायला बरं पडतं. आता इथे बरोबर 1 कप भरून मी तीळ घेतलेत. हे साधारण 100 ते 125 ग्रॅम असतील. आता इथे मी नुकतीच गॅसची फ्लेम चालू केलेली आहे आणि संपूर्णपणे ही फ्लेम लो ठेवलेली आहे. यावरती आपल्याला एखादं हार्ड एनोडाइजचं भांडं किंवा मग नॉनस्टिकचं भांडं तुम्ही ठेवलं तरी सुद्धा चालेल. दुसऱ्या भांड्यामध्ये काय होतं, की पाक जो आहे तो खाली तळाला चिकटला जातो आणि भरपूर असं आपलं मिश्रण वाया जातं. म्हणूनच जर नॉनस्टिकचं भांडं असेल, पॅन असेल, कढई असेल तुम्ही घेऊ शकता. आता सगळ्यात आधी आपल्याला तीळ चांगले असे भाजून घ्यायचे आहेत. लो फ्लेमवरती तीळ भाजले ना, की मग कसे सगळे तीळ असे छान खरपूस असे भाजले जातात. कुरकुरीत होतात आणि तितकीच चविष्ट सुद्धा चिक्की लागते. मंद आचेवरती तीळ भाजायचे म्हटल्यावरती अगदी एक 3-4 मिनिटांमध्ये तीळ भाजले जातील. हलकासा यामधून सुवास येतो आणि हलकेसे असे चटचट असा आवाज यायला सुरुवात होते. याचबरोबर तीळ फुलले जातात, रंग सुद्धा हलकासा डार्क होतो. मग समजून जायचं की आपले तीळ इथे भाजून झालेले आहेत. तर तीळ चांगले भाजून घेतले की आपल्याला एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आता इथे आपलं तीळ भाजण्याचं काम झालं. पुढची स्टेप सुद्धा पाहून घेऊ. आता आपल्याला इथे तोच कप घ्यायचा आहे, ज्या कपाने आपण तीळ मोजले होते. जेवढे आपण तीळ घेतले होते बरोबर तेवढीच आपल्याला साखर लागणार आहे. ही साखर वजनी प्रमाणानुसार बरोबर 1/2 किलो आहे. आता इकडे आपली कढई हलकीशी गरमच आहे. यामध्ये फक्त आपल्याला अर्धा चमचा तूप घालायचंय. तूप चांगलं वितळलं गेलं की यामध्ये घालूयात साखर आणि ही साखर आपल्याला चांगली मेल्ट करून घ्यायची. तर साखर मेल्ट करत असताना कुठेही आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची नाही. सुरुवातीपासूनच गॅसची फ्लेम लो ठेवायची. लो फ्लेमवरती व्यवस्थित साखर विरघळली जाते. हो, थोडासा जास्त वेळ लागतो, पण मग यासाठी ह्याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही किंवा गॅसची फ्लेम सुद्धा अजिबात वाढवायची नाही. साखर कशा पद्धतीने मेल्ट होते याच्या स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर सुरुवातीला तुपामध्ये साखर अशी थोडीशी मिक्स करून घ्यायची. साखर गरम व्हायला थोडासा वेळ लागतो, यामुळे सतत हलवत आपल्याला ही आधी साखर गरम करून घ्यायची. साखर एकदा चांगली गरम झाली की त्याचा रंग सुद्धा थोडासा डार्क होतो. सोबतच साखर एकमेकांना चिकटली जाते. हलकेसे खडीसाखरासारखे दाणे याचे व्हायला सुरुवात होते. तर बघा आणखीन 2 मिनिटाच्या अंतरावरतीच याचे असे मोठे-मोठे खडीसाखरासारखे दाणे झालेले आहेत. आता साखर अशी मोठी जाडसर होण्यासाठी साधारण 2-3 मिनिटं लागतात. आणखीन मिनिटभरामध्येच साखर थोडीशी रंगाला डार्क होते. सोबतच साखरेचे थोडेसे मोठे-मोठे खडे सुद्धा होतात. तर असे खडे झाले की म्हणजेच साखर आपली चांगली बऱ्यापैकी तापलेली आहे आणि यासोबतच आता लगेचच ही साखर पटकन अशी मेल्ट व्हायला सुद्धा सुरुवात होते. आता इथे तुम्ही बघू शकता हलकीशी अशी साखर मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता आणखीन थोड्या वेळ सतत हलवत राहूयात म्हणजे साखर संपूर्णपणे विरघळली जाईल. साखर गरम होण्यासाठी सुरुवातीला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे थोडेसे पेशन्स ठेवावे लागतात. सुरुवातीला पटकन असं लक्षात येतच नाही की साखर विरघळते की नाही. यामुळे आपण काय करतो, यामध्ये पाणी घालतो. पण असं अजिबातच करू नका. आपल्याला कुठलाही पाक वगैरे बनवायचा नाही. फक्त साखर आपल्याला थोडीशी अशी वितळून घ्यायची. साखरेला असा मस्त रंग आला किंवा चिक्की सुद्धा छान कुरकुरीत होते आणि छान चकाकदार अशी होते. तर इथे तुम्ही बघू शकता. या स्टेजवरती साखर आली की मात्र आणखीन एक अर्धा ते 1 मिनिटामध्ये साखर संपूर्णपणे विरघळली जाते. साखर इथे संपूर्णपणे विरघळली गेली की यामध्ये आपण भाजून ठेवलेले तीळ घालायचे. तर तुम्ही इथे बघू शकता अजिबात साखरेचा एकही कण दिसत नाहीये. मस्त साखर विरघळली गेली. लगेचच यामध्ये भाजलेले तीळ घालूयात. आता इथे लक्ष देऊ नये का. यानंतर लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची. फ्लेम चालू राहिली तर मात्र पाक जो आहे तो जास्त कडक होऊ शकतो आणि यामुळे चिक्की सुद्धा खूप कठीण किंवा कडक लागू शकते. आता फटाफट आपण हे मिश्रण सगळे एकजीव मिक्स करून घेतले की साईडला एखादी थाळी घ्या, ताट घ्या, पण इथे पोळपाट वगैरे वापरू नका. ही जी प्रोसेस आहे तुम्हाला आधीच करून ठेवायची, कारण ऐन वेळेस अजिबात वेळ मिळत नाही. पटकन हे मिश्रण थंड सुद्धा होतो आणि मग याचा गोळा होऊ शकतो. आता तयार केलेल्या चिक्कीचं मिश्रण लगेचच आपल्याला या थाळीवरती ओतून घ्यायचंय. यावेळेस हवं असेल तर कोणाची तरी मदत तुम्ही घेऊ शकता, म्हणजे पटापट हे मिश्रण तुम्हाला ओतून घेता येईल. साखर आहे ती पटकन थंड होते, म्हणूनच
एखाद्या उन्हातल्याने स्पॅच्युलाने अशा पद्धतीने हे मिश्रण ताटभर पसरवून घ्यायचं. चिक्की तुम्हाला किती जाड हवी आहे, पातळ हवी आहे यानुसार तुम्ही खालची प्लेट छोटी मोठी अशी ठरवू शकता. गरम आहे हे मिश्रण यामुळे अगदी पटापट असं पसरलं जातंय. आता थोडंसं असं पसरून झालं की एकसारखं करण्यासाठी लाटण्याने असं थोडंसं हे लाटून घ्यायचंय. लाटून घेतलं की मिश्रण एकसारखं पसरलं जातं. कुठे चिक्की जाड, कुठे पातळ असं अजिबात होत नाही. एकदा मिश्रण चांगलं पसरून झालं की लगेचच चाकूने आपल्याला चिक्कीचा आकार सुद्धा द्यायचा आहे. एकदा हे मिश्रण थंड झालं की मग चिक्क्या पाडणं मात्र खूप अवघड होऊन जातं. म्हणूनच ही प्रोसेस सुद्धा आपल्याला फटाफट करून घ्यायची आहे. तर तुम्ही हव्या त्या आकारामध्ये अशा चिक्क्या कट करू शकता. मी चौकोनी नाही, थोड्याशा आयत आकारामध्ये ठेवणार आहे. त्यामुळे दिसायला थोड्याशा आणखीन जास्त सुरेख दिसतील. चिक्क्यांना आकार दिला की हे मिश्रण थोडंसं थंड करून घ्यायचं. चिक्कीची ही प्लेट अशीच 15-20 मिनिटांसाठी मी सोडून दिली होती. आता ही हलकीशी थंड सुद्धा झाली आहे. ही प्लेट खालच्या साईडने थोडीशी दाबायची म्हणजे मग चिक्क्या आपोआप अशा वेगळ्या होतात. ते बघा अगदी सहज प्लेटपासून चिक्की वेगळी होत आहे आणि अशा सहज अशा याचे तुकडे सुद्धा होतात. बनवायला खरंच खूप सोपी आणि खूप मजा सुद्धा येते ही चिक्की बनवत असताना. गरम असतानाच आपण चिक्कीला आकार दिला होता त्यामुळे अगदी बघा व्यवस्थित सगळ्या चिक्क्या आपल्याला तोडून घेता येतायत. अगदी सहज तुटल्या जातायत. ही चिक्की जी आहे ती शक्यतो पोळपाटावरती करायची नाही. कारण एकदा मी ट्राय करून पाहिलं होतं. पोळपाटाला लगेच खाली चिकटली जाते. पटकन पोळपाट आहे ना, चिक्की अशी सोडत नाही. या उलट जर तुम्ही अशी एखाद्या प्लेटवरती, थाळीवरती केली ना, तर सहज आपल्याला ती थोडीशी वाकवून सहज अशी डिमोल्ड सुद्धा करता येते. तर आता तुम्हीच बघू शकता मस्त सुंदर अशा चिक्क्या तयार झालेल्या आहेत आणि काय अप्रतिम दिसतायत. प्रत्येक तीळ न तीळ या चिक्कीवरचं सहज दिसतंय आणि तितक्याच या चकचकीत सुद्धा दिसतायत. साखरेच्या आहेत त्यामुळे छान कुरकुरीत लागतात. अजिबात दाताला सुद्धा चिकटत नाहीत. तोंडात घातल्यानंतर सहज विरघळल्या सुद्धा जातात. अगदी जवळून तुम्ही या चिक्कीवरची चकाकी सुद्धा पाहू शकता. मस्त चकचकीत अशी ही चिक्की बनवायला खरंच आहे ना सोपी. तर आय होप आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका कुरकुरीत रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.